सुप्रभात, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? कालचा दिवस खूप गडबडीत गेला, खूप धावपळ झाली. धावपळ म्हणजे काल तुम्हाला म्हणालो तसं इथं आल्यावर समजलं पूर्वीसारखं आता तुम्ही कधीही इथे येऊन दर्शन घेऊ शकत नाही. तुमच्याकडे तिकिटावरती जी वेळ दिलेली आहे त्या वेळेतच किंवा फार तर त्या वेळेच्या आधी 1 तास एवढ्याच आधी तुम्ही येऊन रांगेत उभं राहू शकतो. त्यामुळं या डोंगरावर असलेली इतर जे स्थळं आहेत महत्त्वाची, जसे विष्णू पद्मय, पापविनाशनय, ते पाहिलं. श्री व्यंकटेश्वर बालाजीचं रात्री छान दर्शन घेतलं आणि मग सकाळी निघालो. ते आज आम्ही आलो आहे खाली पद्मावती माताचं दर्शन घ्यायला. पद्मावती मंदिरात गेलो, ते दर्शन खूप सुंदर झालं. आणि मग आज आता निघालो आहे ते तंजावरला जाण्यासाठी. पण तंजावरला जाण्यापूर्वी म्हटलं आता तिरुपतीतच ब्रेकफास्ट करून घ्यावा. ब्रेकफास्ट म्हणण्यापेक्षा याला ब्रंच म्हणूया आपण. ब्रेकफास्ट आणि लंच असं एक कॉम्बिनेशन करून पोटभर खायचं आत्ता, कारण आजचाही प्रवास खूप मोठा आहे. आता कुठं जायचं दादा? आपल्याला प्रवास आता तंजावरला जायचं. तंजावरचं मंदिर ते बघायचं आणि तिथून पुढे रामेश्वर प्रयाण आहे परवा सकाळी. आज आपलं उद्या सकाळी आपल्याला रामेश्वरला जायचं आहे. ओके. आज तंजावरला जायचं आहे. तंजावर मुक्काम आहे. मित्रांनो, आम्हाला तिरुपतीतून निघायला साधारण 10:30-11 वाजले होते. आजचा प्रवास तसा 400 किलोमीटरचा आहे, पण हे सगळे नवीन रस्ते आहेत. आम्हाला आंध्र प्रदेशमधून आज आता तामिळनाडू राज्यात जायचं आहे. बरेच शहरं क्रॉस करायची. इथं हायवेज नाही आहेत, म्हणजे आपण जे हायवे म्हणतो आपण ज्याला, की 4 लेन हायवे नाही आहेत. हे सगळे इंटरस्टेट हायवेज आहेत. त्यामुळं रस्ते छोटे आहेत. आणि या 400 किलोमीटरसाठी आम्हाला गुगल मॅप आत्ता 9 तास सांगत आहे. म्हणजे आम्हाला तंजावरला पोचेपर्यंत कदाचित रात्र होणार आहे याचा आम्हाला अंदाज आलेला होता. आपण पुढे गेलो ना इथं थांबलो होतो. तिरुपती म्हणून नाही, ते 4.5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर असा वाद चालला होता. वरती सगळे ते बुरुज ढासळले तर बघा सगळे ते. या प्रवासात अतुल दादा आमचे नॅव्हिगेटर होते. म्हणजे गुगल मॅप्स आणि मार्ग बघण्याचं काम त्यांच्याकडे होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तंजावरला जर आपल्याला जायचं असेल तर पुन्हा तिरुपतीकडनं वेल्लोरपर्यंत जावंच लागतं. आता आंध्र प्रदेशमधनं तमिळनाडूमध्ये प्रवेश करतो आपण. हा रस्ता इथे समोर दिसतं आपल्याला तमिळनाडू राज्य स्टार्ट होतं. तमिळनाडूमधले असलेले सगळ्यात पहिलं मोठं शहर म्हणजे वेल्लोर. आणि वेल्लोर हे खूप मोठं शहर आहे. वेल्लोर आम्हाला म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वेकडून पश्चिमेकडं अशा ह्या 2 टोकांना क्रॉस करायचं होतं. आम्ही पूर्वेकडनं येणार होतो आणि आम्ही वेल्लोरच्या पश्चिमेला आम्हाला जायचं होतं. त्यामुळं वेल्लोर शहरात प्रचंड ट्रॅफिक जॅम आणि ह्या सगळ्याचा सामना करत आणि त्यात गुगल मॅप्स जो नेहमीसारखा आपल्याला त्रास देतो त्याचा त्रास सहन करत आम्ही पुढे जायला निघालो. वेल्लू मदुराई सगळं इकडंच दिले. रस्ते छोटे आहेत, पण इथं देखील आपल्याला टोल नाके प्रचंड आहेत. राईटला वळायचं. राईट. हिरोवरनं मलाई वरनच तो फास्ट रूट आहे ना.
गुगल मॅप आम्हाला एक रस्ता दाखवत होता, तो अगदी समुद्र किनाऱ्याला लागून, म्हणजे आपण त्याला कोस्टल हायवे म्हणूया तसा प्रकारचा एक होता. ते शोधत आम्ही नॅव्हिगेट करत पुढे पुढे जात होतो. बरीच छोटी मोठी शहरं, टाऊन, विलेजेस ही येत होती. त्यात आत्ता हे एक आम्हाला दिसलं की तिरुवण्णामलाई टेम्पल सिटी. मोह झाला होता आम्हाला की एकदा आतमध्ये जाऊन बघून यावं की हे इथे पण कोणतं मंदिर आहे. पण आजचा प्रवास आणि आम्हाला जे दाखवत असलेला वेळ म्हणजे 9 तासाचा प्रवास आणि रात्र होणारे पोचायला, ह्या काळजीत आम्ही हा विचार ड्रॉप केला आणि मग आमचा प्रवास पुढं सुरू ठेवला आम्ही. मित्रांनो, खास करून म्हणजे दक्षिण भारतात आता जे काय प्रवास करतो, इथे एक गोष्ट खूप जाणवली आहे मला. ती म्हणजे रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर्सचा वापर कमी आहे. म्हणजे स्पीड ब्रेकर्स कमी ठेवलेले आहेत, पण रोड ब्लॉकेड्स म्हणा किंवा जे आपण रोड बॅरियर्स म्हणतो ना, जसं आपल्या इथं नाकाबंदीच्या वेळेस ते बॅरिकेड टाकतात, तसे ते बॅरिकेड्स टाकलेले आहेत. पण त्यामुळं होतंय काय की छान रस्ता आपल्याला मिळाला असं वाटतंय, आपण थोडा वेग वाढवतो, तोपर्यंत थोड्याच वेळात हे असे बॅरिकेड्स येतात आणि मग आपल्याला आपला पूर्ण स्पीड ड्रॉप करावा लागतो, कमी करावा लागतो. या संपूर्ण प्रवासात आम्हाला कुठेही कोणतेही सायनेज, गॅन्ट्री किंवा कुठेही दिशादर्शक फलकावरती तंजावूर या शब्दाचा उल्लेख दिसला नाही. त्यामुळं आम्हाला पुन्हा थोडी चिंता वाटत होती की अरे, आपल्याला गुगल मॅप जो रस्ता दाखवतोय तो बरोबर आहे ना, किंवा आपण दुसऱ्याच कोणत्या रस्त्यानं जात नाही आहे ना. एका गोष्टीचं समाधान होतं की आमच्या डाव्या बाजूला समुद्र होता. म्हणजे जे आम्हाला मॅपमध्ये दाखवत होतं की समुद्राच्या जवळून जायचं आहे, त्याप्रमाणे समुद्र तर होता, पण तंजावूर या शब्दाचा उल्लेख कुठंच आढळत नव्हता कोणत्याच दिशादर्शक फलकांवरती. टी ब्रेकसाठी थांबलो. टी ब्रेक तंजावरच्या वाटेत आहे कुठेतरी. कुठलं गाव आहे माहीत नाही, कुठलं गाव आहे माहीत नाही. मस्कट भवन, मस्कट भवन प्युअर व्हेज आहे. मंडळी, आत्ता आम्हाला जेवणासारखी अशी भूक नव्हती, पण आता चहा किंवा कॉफीची नितांत आवश्यकता होती. म्हणून मग इथं कॉफी घेण्याचा निर्णय घेतला आम्ही. तो वेगवेगळे ठीक आहे. ते माशी पाडायच्या. उत्तम कॉफी, उत्तम. डिकॉक्शन असं घट्ट आहे, आपल्याकडे खूप पातळ असतं. आता आम्ही त्रिची मार्गे तंजावूर एक पण बोर्ड नाही, पण आम्ही जाणार. मित्रांनो, कॉफी सुंदर होती. 2-2 कप घेतले, म्हणजे 2 वेळा घेतली प्रत्येकानं, आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बरं, यात तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. आम्ही पुण्याहून निघताना भरपूर खाऊ घेतलेला आहे आमच्यासोबत. म्हणजे कयानीचे केक आहेत, श्रूजबेरी बिस्किट्स आहेत, चितळ्यांची बाकरवडी आहे. बरं, उपासासाठी लागणारा उपासाचा चिवडा आहे, राजगिरा वडी आहे, राजगिरा लाडू आहेत, खजूर आहेत. आमच्या वाडकर साहेबांना ड्रायव्हिंग करताना विरंगुळा किंवा थोडं रिफ्रेशमेंट्स म्हणून पार्लेचे चॉकलेट्स घेतलेले आहेत, तो एक पुडा आहे. त्यानंतर आम्हाला मध्ये मध्ये म्हणजे असंच काहीतरी गोड खावंसं वाटलं तर आंबा बर्फी घेतलेली आहे. तर ही सगळी अशी युद्ध पातळीवरची जय्यत तयारी खाण्यापिण्याची अशी घेऊन, अशी रसद घेऊनच आम्ही प्रवासाला निघालो आहे.
मित्रांनो, गावं येत होती छोटी मोठी आणि आमचा प्रवास सुरू होता. आता संध्याकाळचे साधारण 5:30 पावणे 6 झाले होते आणि मग एके ठिकाणी आम्हाला गुगल मॅप्सनं हायवे सोडून एक्झिट घ्यायला सांगितलं. मग म्हटलं आता इथं पुन्हा एकदा थांबून आपण माहिती घेऊया आणि विचारूया. तंजावर हा दादा तुम्ही सोप म्हणता तर सोप आहे. बडीशोप पण म्हणलं त्याला सोप बडीशोप आपल्याकडे म्हणतात ना. इकडे त्याला काय म्हणतात थोडं इंग्रजीत आता तामिळमध्ये काय म्हणतात काय नाही. तामिळमध्ये बडीशोपला काय म्हणतात सांगा. दादांना आमच्या बडीशोप खायची. दुकानवाल्याने त्याला सिंथॉल सोप दिला. पेरंबलूर जंक्शन म्हणतात 4 रोड ज्याला. हा पुढे जातोय नागपट्टणमला. तंजावूर म्हणतंय 73 किलोमीटर. आत्ता वाजलेत 6 वाजलेत. आम्हाला अजून तासभर लागेल पोचायला. अतुल दादांनी शेवटी बडीशोप मिळवलीच आणि मग इथून आम्ही पुढे निघालो ते आता तंजावूरच्या दिशेनं जाण्यासाठी. आणि साधारण 2 किलोमीटर गेलो. साधारण 2 किंवा 3 किलोमीटर आम्ही प्रवास केला आणि वाटेत आम्हाला दिसलं ते हे. अरिलोर. तमिळनाडूच्या अरिलोरमध्ये आलो आम्ही आणि आता तंजावूरकडे जाताना आम्हाला हे दिसलंय रताळ्याचे वेफर. वन kg 90. 250 ग्राम 90. ओके ओके. घेऊ गरम तिकट मारून. आकाशाचा कलर बघा. सूर्यास्त होत आला होता. सुंदर वातावरण होतं आणि अशातच आम्ही रात्री साधारण 8:30च्या सुमारास 8:30-9च्या सुमारास आम्ही तंजावूरला पोहोचलो. हे हॉटेल आहे KRA. आम्ही इथं थांबलो आहे. प्रॉपर्टी मोठी आहे, छान आहे, मेंटेन करायला पाहिजे. पार्किंग वगैरे आहे, स्पेस आहे भरपूर. आता मी आणि अतुल दादा चाललो आहे भोजनम शोधायला. म्हणजे कुठं आता छान मिळतंय जेवण ऑथेंटिक तंजावरी फूड का. ते आहे का वसंतम काय ते लॉज आहे का ते. काटनं जाऊन बघायचं. चला आता काय आपलं फिरून तर बघू ना काय सगळे खाऊ घालले दिसते. त्या कामाला बॉम्बे स्वीट्समध्ये जाऊ बरं का. आत्ता बघू ना उद्या घेऊ. बघू. ह्याच्यात प्रकार बघा किती आहेत. आपण म्हैसूर पाक बघतो, किती प्रकार आहेत बघा इथं. 1 2 3 4 5 वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. त्यांचं किचन पण आहे तिथं. हे म्हणजे रेस्टॉरंट पण आहे. हां बघू काय काय मिळतं. डोसा खातो आम्ही. डोसा रात्रीचे 10 वाजले डोसा खातो. डोसा. मित्रांनो, दक्षिण भारतातल्या या भागामध्ये रात्री जेवणाच्या वेळेस आपल्याकडं जसं राईस प्लेट किंवा असं म्हणतो तसं नसतं. आणि इडली डोसा किंवा उत्तप्पा याच गोष्टी म्हणजे डिनर म्हणून ह्याच गोष्टी असतात. मग साधारण सगळ्यांनी तेच इडली डोसा वगैरे असं घेतलं, जेवण केलं आणि आता आम्ही बाहेर पडलो.
तर मित्रांनो, असा होता माझा आजचा प्रवास तिरुपती ते तंजावूर. आपल्याला जर का माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्या तंजावूरच्या बृहदेश्वर मंदिरामध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे कनेक्टेड. थँक्यू.